राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. नवीन शेतकऱ्यांनी वाचला पण नाही अजून. धोकेबाजाची कधीही परवड झालेली आहे आणि यश प्रकाश गुन्हेगार यांच्या वतीनं 1000 रुपये आणले. धोकेबाजाची कधीही परवड झालेली आहे. समाजसेवागी गुन्हेगार कुटुंबाची आवड झालेली आहे. पण शिवा आणि देवाच्या कृपेने फक्त प्रकाश बिरेदार यांची सभागृह नेतापदी निवड झालेली आहे. अरे अन्यायावर पहिला प्रहार, फार सुंदर शब्द आहे, मला आवडला बघा. अन्यायावर पहिला प्रहार, एक प्रकाश. अरे पनवेलचा भक्त शिरशेल भंडारी यांच्या वतीनं 2000 रुपये आले का. आयुष्यभर जो आपला आणि बंधू शिरशेल म्हणजे भंडारी साहेब, तो जरी हिंदू असला तरी विचारानं बाबासाहेबांचा भाईक आहे. आणि म्हणून या भीम जयंतीमध्ये फार मोठं सहकार्य असतं. बिरेदार साहेबांच्या सोबत तो माणूस असतो. मला आडवान द्यायला सुद्धा तो चिन तोफेच्या गोळ्यासमोर फक्त शिरीष एकच, बिरेदार साहेब मागत तुम्ही करून या. आणि म्हणून आणि मला वाटतं या ठिकाणी जे जेवण मिळतं सगळं संपल्यावर ते सुद्धा शिरीष एक देतात असं मला कळलंय. आणि म्हणजे बाबासाहेबांचा पायी, बाबासाहेबांना मानणारा माणूस म्हणजे शिरीष एक. आणि म्हणून आनंद शिंदेचा मित्र आहे. आयुष्यभर जो आपला अविनाश पोलीस आहेत, जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीनं 2000 रुपये आणले. वाढेवाले आयुष्यभर तो आपला. यशवंत येडे साहेब यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपये आणले. आयुष्यभर जो आपला. अन्यायावर पहिला प्रहार, एकच प्रकाश. भीमाचा सरदार, अरे शोभतो भीमाचा सरदार, एकच प्रकाश. नितीन भाई पाटील महापौर नितीनभाई पाटील यांच्या वतीनं सुद्धा या गाण्यासाठी 2000 रुपये आणले. पार्ट्यामध्ये धन्यवाद. यश गुन्हेगार मित्रमंडळ
यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपये आले आणि आमच्या भगिनी आमच्या ताई अर्धांगिनी साहेबांच्या सौभाग्यवती अर्धांगिनी स्वाती यशदादा नवी बहार यशदादा नवी बहार पण एकच प्रकाश नेता एकच प्रकाश शेवट पण फार सुंदर केलेला आहे आनंदाला नाही आनंदाला कसला अस्सल भीमाचा वारसा लाला श्री शेठ भंडारी साहेब यांच्या वतीनं पुन्हा एकदा 2000 रुपये आणले आणि यश मित्रमंडळाच्या वतीनं अरे अस्सल भीमाचा वारसा एकच प्रकाश वर्षाप्रमाणे नवीन पनवेलमध्ये भीम जयंती आपल्या माध्यमातून आनंद शिंदेच्या भीमगीतांच्या जल्लोषात या ठिकाणी पनवेलकरांना आनंद मिळाला. भीम जयंती उत्सव अतिशय उत्साहात संपन्न होताना काय भावना व्यक्त करा? मी नवीन पनवेलकरांना धन्यवाद देईन की गेल्या 17 वर्षांपासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती याच्यामध्ये 8 विविध संस्था आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष नवीन पनवेल रायगड यांच्या वतीनं या ठिकाणी मागील 17 वर्षांपासून भीमगीतांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम महोत्सव आम्ही साजरा करतो. 10 एप्रिलपासून हा भीम महोत्सव चालू होतो. 10 एप्रिल, 11 एप्रिल, 12, 13, 14 आणि 15 असा 6 दिवसांचा भीम महोत्सव आम्ही साजरा करतो. याच्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असतात. त्याचप्रमाणे मुलांच्या धावण्याच्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,
महिलांसाठी खेळ पैठणीचा, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही भरवतो. आणि त्याचबरोबर 14 एप्रिल रोजी गेल्या 17 वर्षांपासून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचाच कार्यक्रम 14 एप्रिलला या नवीन पनवेलमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठे जर 14 एप्रिलला होत असेल तर तो नवीन पनवेलमध्ये होतो. शिंदे शाही बाणा हा या ठिकाणी कार्यरत असतो. मी आनंद शिंदे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीन की महाराष्ट्रातून अनेक प्रकारच्या त्यांना मागण्या 14 एप्रिलला होत असताना अनेक मोठ्या रकमेचे त्यांना मानधन मिळत असताना देखील ते आम्हाला या ठिकाणी न्याय देतात आणि 17 वर्षांपासून या ठिकाणी येतात. त्यांचे खूप खूप धन्यवाद. उद्या 15 तारखेला महाराष्ट्रातील ख्यातनाम जोडी विशाल साजन यांना भरगच्च अशा पद्धतीचा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतो. त्यांचा गेल्या वर्षी हे कार्यक्रम होता, यावर्षी देखील कार्यक्रम आहे. याच्यापूर्वी अनेक प्रकारचे कार्यक्रम 15 एप्रिल रोजी मग ते एकनाथ माळी असतील, राहुल शिंदे असतील, त्याचप्रमाणे सोनावणे या गायिका, ज्येष्ठ गायिका आहेत की नागवा बोटीनं फिरवालकार, हाच रिक्षावाला नवरा पाहिजे, अशी प्रसिद्ध गाणी या सोनावणे कुटुंबियांनी गायलेली आहे. सोनावणे यांची असतात. आदर्श शिंदेची गाणी या ठिकाणी झालेली आहेत. त्याचबरोबर मिलिंद शिंदेची गाणी या ठिकाणी झालेली आहेत. मी शिंदे घराण्याला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांचे आमचे घराण्याशी संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत आणि दरवर्षी या ठिकाणी जबरदस्त असा मॉप नवीन पनवेलच्या या ठिकाणी कार्यक्रमात येतो. नवीन पनवेल, पनवेल, रायगड, नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम जर कुठला होत असेल तर या नवीन पनवेलच्या जयंतीच्या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण 2-3 जिल्ह्यांमध्ये होत असते आणि त्याचबरोबर दिवसेंदिवस या ठिकाणी लोकसंख्या ही वाढत असते, जनसमुदाय वाढत असतो. मी त्यांना धन्यवाद देतो. आजही या कार्यक्रमाच्या निमित्ताने पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे येऊन गेले, त्यांनी शुभेच्छा दिल्या. पनवेलचे सन्माननीय महापौर नितीनभाई पाटील साहेब हे येऊन गेले, त्यांनी शुभेच्छा दिल्या. आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आमचे सभागृहाचे माजी सभागृह नेते आणि नगरसेवक परेशजी ठाकूर साहेब हे येत असतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त प्रीतम म्हात्रे, अनेक नगरसेवक, नगरसेविका, जवळजवळ 30-35 नगरसेवक, नगरसेविका या ठिकाणी येऊन गेल्या. आणि उद्याही 15 एप्रिल 2026 रोजी भरगच्च कार्यक्रम आहे. त्यावेळेला देखील ही नेते मंडळी, नगरसेवक, नगरसेविका इथं येत असतात. आमचे सहकारी कार्यकर्ते जे आहेत, मग त्याच्या श्याम साळवी साहेब असतील, अमोल जाधव असेल, राकेश गावडे असतील, आमचे श्रीपाद भंडारी, विनोद जोशी सर, ॲडव्होकेट शिवकुमार कांबळे, ॲडव्होकेट अक्षय मिसाळ आणि त्याचबरोबर देवीदास ससाने आणि इतर सारी मंडळी या ठिकाणी सातत्यानं मेहनत घेत असतात. आमच्या सहकारी की ज्यांचा उल्लेखही राहून गेलेला आहे, या सर्वांना मी धन्यवाद देईन की दिवस रात्र मेहनत घेऊन या कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी माझी धर्मपत्नी स्वाती प्रकाश बिनेदार, माझा मुलगा यश प्रकाश बिनेदार यांचंही मोठ्या प्रमाणात योगदान असतो आणि तेही हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. या सर्वांचे आणि समाजाचे, बंधू भगिनीचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शेवटच्या सत्रामध्ये आनंद शिंदे यांनी आपल्या व्यक्तिमत्वावर मार्मिक असं गाणं जनतेला ऐकून दाखवलं. आपण एक सभागृह नेता म्हणून जनतेला या भीम जयंती निमित्त काय सांगतो? माननीय महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांनी जे माझ्यावर ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार सभागृह नेता म्हणून त्यांनी जे गाणं गायलं, त्यांचे ज्या पिक्चरमध्ये गाणी असतात ते गाणी सुपरहिट होतात. आणि आज त्यांनी माझं हे गाणं माझ्या जीवनावर गायलेलं आहे. हे गाणं महाराष्ट्रामध्ये देखील अशाच पद्धतीत सुपरहिट होईल असा आशावाद मला या ठिकाणी वाटतो आणि मी त्यांचे धन्यवाद देतो की फार सुंदर रचना त्यांनी त्या गीतामध्ये या ठिकाणी मांडली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.